छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये आता युती फिसकटलेली आहे। दोनही पक्ष स्वतंत्र लढतील। अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोनही पक्षात वाद रंगतोय। आम्ही आमदार राहतो, आमच्यासाठी त्यांनी घरी घरी जाऊन त्यांनी चिठ्ठ्या वाटल्या, त्या लोकांनी काम केलं का नाही रडत? कारण त्यांचं काम आहे, त्यांचं कर्तव्य त्यांना असं असेल तर युती तोडायला हवी। हो बिलकुल, तिथं आज शिंदेसाहेबांशी बोलणार आता, कारण शेवटी असं होत असेल तर जमणार नाही। प्रत्येक ही सीट आम्हालाच पाहिजे, ही सीट आम्हालाच पाहिजे, तर असं जमणार नाही। आम्ही काल रात्री अंतिम प्रस्तावावर दोन्ही पक्षाच्या कोर टीमच्या नेत्यांनी त्यांनी दिलेल्या शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर अंतिम चर्चा झाल्यानंतर तो मंजूर दोन्हीकडनं झाल्यानंतर त्या बैठकीचा अहवाल आणि प्रस्तावना आणि जागा निश्चिती केल्याचा कागद तयार केला आणि तो आज आम्ही संजयजी शिरसाट पालकमंत्री यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना तो दिला। त्यावेळीही प्रदीप जयस्वाल तिथे आले आणि प्रभाग नंबर 8 मधली आमची जागा बदला अशी भूमिका त्यांनी घेतली। वेळोवेळी जागा बदलणे, प्रस्ताव बदलणे ह्याच भूमिका त्यांच्या नेते घेत असल्यामुळे हा खऱ्या अर्थानं बराच अवधी या युतीमध्ये लागतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, जुळवण्याचा खरं तर खूप प्रयत्न केला गेला, अखेर युती फिसकटते। लागवीची आपण पाहताय की मागील 10 बैठका झाल्या, मात्र या बैठकांमध्ये कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त झालेलं नाहीये आणि त्यामुळे युती ही फिसकटली असं देखील म्हणता येईल। कारण स्वतः मंत्री संजय शिरसाट यांनी ते बोलून दाखवलंय। कारण अनेक दिवसांपासून युतीचा प्रश्न जो होता तो कायम होता। बैठकांवर बैठका झाल्या, कोण किती जागा देणार यावरून सुद्धा संघर्ष पाहायला मिळालेला होता। मात्र अखेर आता ही युती या ठिकाणी तुटत आहे असं स्वतः संजय शिरसाट यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळं अनेक दिवसांपासून युती संदर्भात झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या, म्हणजे मन जुळलेले नाहीयेत आणि त्यासोबतच युती तुटल्या कारणानं आता ही जी निवडणूक आहे ती सोबळावर लढणार आहेत। लागवीजी निश्चित। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।